पुण्यामध्ये रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय असं समजतंय। तर रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राज्यभर मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे। राज्यातील विविध शहरांमध्ये मुस्लिम समाजाकडून आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत। रामगिरी महाराजांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। प्रतिनिधी सचिन जिरेंकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। सचिन, काय नेमकं मोर्चेकरांचं म्हणणं आहे, काय नेमकी मागणी आहे? रिद्धी, मोर्चेकरांची प्रमुख मागणी होती, जेव्हा एक शिष्टमंडळ काल मुस्लिम धर्मगुरूंचं गेलं होतं पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी ही मागणी केलेली आहे की अशा पद्धतीने जे देवी देवतावरती जे बोलत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यांना तातडीने अटक करण्यात यावी। ही प्रामुख्याने ही पहिली मागणी होती। तर दुसरी मागणी अशी होती की जे सर्व गुन्हे दाखल विविध भागांमध्ये विविध ठिकाणी होत आहेत त्या सर्वांना एक ठिकाणी आणलं पाहिजे आणि त्यांच्यावरती तातडीने हा खटला चालवला पाहिजे। आणि असे जे व्हिडिओ व्हायरल करत आहेत, ज्या अशा व्हिडिओना जे दाद देत आहेत, त्याचबरोबर यांना समर्थन दर्शवत आहेत अशा वादग्रस्त वक्तव्यांना, त्यांच्या विरोधात देखील कारवाई केली पाहिजे अशी मागणी होती। त्यामुळेच आपण पाहिलं की काल वैजापूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचं सिटी चौक असेल, या दोन्ही ठिकाणी मोठा जमाव जमला होता। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। एवढंच नाही तर वैजापूरमध्ये टायर जाळून देखील निषेध करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यानंतर प्रकरण निवळलं। आता जर आपण पाहिलं तर शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे तणावाचं वातावरण नाही, मात्र पोलिसांची जी अधिकची कुमक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रिद्धी जी, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।